ब्रेकिंग बघूया. कोरोनामुळे भीती वाढू नये यासाठी सरकारकडून मोठी जनजागृती सुरू आहे. आता या जनजागृतीमध्ये मुलंही सहभागी झालेत. पुण्यातल्या मुलांनी कोरोनाचा मुकाबला कसा करायचा या विषयावर तयार केलेलं गीत सध्या चर्चेचा विषय बनलाय. कोरोना धोकादायक असला तरी भीती बाळगू नका असं आवाहन ही मुलं आपल्या गाण्यातून सर्वांना करतायत. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी काय करायला हवं हे देखील त्यांनी संगीतबद्ध केलेल्या या सुश्राव्य गाण्यातून सांगितलंय. जो तुमको बुखार हो तो मास्क पहन लो, खुद को लोगों से अलग रखो, जो हो जाए सर्दी तो लोगों से दूरी और मास्क पहनना ना भूलना. डरो ना डरो ना डरो ना, कोविड-19 से डरो ना. कोरोनाच्या भीतीनं अनेकांनी चिकन खाणं सोडलंय. त्यामुळे नेमकं काय करायचं हेही या गाण्यातून सांगण्यात आलंय. चिकन खाना नहीं है बुरा, बस अच्छी तरह से पका के लेना, खुद नहीं डरना और ना डराना, छींकते खांसते आम यूज करना. नागरिकांमधली कोरोनाची भीती दूर व्हावी यासाठी वैशाली बोधनकर यांनी हे खास गीत लिहिलं. तसंच मुलांकडून तयारी करून घेत गाणं गाऊनही घेतलंय. ह्या मुलांच्या बरोबर ह्या मुलांनी अजून त्यांच्या मित्रांना सांगितलं आणि गाण्याच्या रूपात मुलांना खूप चांगलं लक्षात राहतं. तर आता मुलं पण 20 सेकंद खरं बार हात धुणं म्हणजे ते गाण्याच्या रूपात आणि ते ॲक्शन पण करतील. त्याच्यामुळे म्हणजे ते अप्लाय पण करतील त्यांच्या डेली लाईफमध्ये. तर म्हणून मला असं वाटतं की इट विल डेफिनेटली वर्कआउट आणि पोरं मुळात हॅप्पी आहेत आणि त्यांना पण वाटतंय की नॉट ओन्ली मी, मुलांना पण वाटतंय की आपण पण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, आपण पण जनजागृतीसाठी काहीतरी करतोय. तर दे आर व्हेरी हॅपी. प्रबोधनपर या गाण्यासाठी 10 मुलांच्या चमूनं मेहनत घेतली. अगदी मुलांनीच संगीतही दिलं आणि गायनही करून लवकरात लवकर हे गाणं तयार केलंय. ही मुलं त्यांच्या YouTube चॅनलवर वेगवेगळ्या विषयांवरील गाणी अपलोड करत असतात. आमचं चॅनल आहे तेजस्वी म्युझिक. तर आम्ही बरेच काही गाणी टाकत असतो. सगळ्यात आम्ही सुरू केलं रिपब्लिक डे सॉंग्सनी सुरू केलं आमचं चॅनल आणि मग या गाण्यावर आम्ही एंड केलो. आता आम्ही बरेच गाणी टाकणार आहे. बच्चे खुश होते तुम्हारे परफॉर्मेंस से? हाँ, दोस्त खुश होंगे ऐसा लगता है. कोरोनाचा धसका घेऊन घाबरण्याऐवजी सर्वांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न केले तर कोरोनाला हरवता येणं शक्य आहे हाच संदेश या मुलांनी त्यांच्या या गाण्यातून दिलाय. पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह चंद्रकांत फुंदे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, पण विद्यार्थी खेळण्यासाठी मैदानावरती गर्दी करताना दिसत आहेत. गर्दी करू नका, गर्दी टाळा, कारण गर्दीच्याच माध्यमातून या साथीच्या आजाराचा फैलाव होत असतो. घरात बसणं म्हणजे शिक्षा समजू नका. पुढल्या महिन्यात आपली वार्षिक परीक्षा असणार आहे, त्यामुळे घरात बसून अभ्यास करा. इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.